हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण इकायनोडर्मेटा हा चॅप्टर पूर्ण केला होता. त्यामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम ऑफ इकायनोडर्मेटा पाहिली होती लास्ट लेक्चरमध्ये, आणि इकायनोडर्मेटा हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर ॲनेलिडा सुरू करणार आहोत. जो फायलम आहे ॲनेलिडा, त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आणि सो ॲनेलिडाच्या अंडर येणारे कुठले कुठले ॲनिमल्स आहेत, ॲनेलिडाच्या अंडर ज्या 4 क्लास येतात त्याचे जनरल कॅरेक्टर्स हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, सो फायलम ॲनेलिडा. सो ॲनेलिडा म्हणजे काय? ॲनेलिडाच्या अंडर येणारे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते रिंग लाईक सेगमेंट्स असतात त्यांना. सो त्यांना ॲनेलिडा म्हणतात. तर ॲनेलिडाचं जे नाव पडलेलं आहे ते ग्रीक शब्दावरून पडलेलं आहे. तर ॲन्युलस म्हणजे रिंग आणि एडोस म्हणजे फॉर्म. सो रिंग लाईक स्ट्रक्चर असलेले सेगमेंट असलेले ॲनिमल्स म्हणजेच ॲनेलिडा. ओके, सो जनरल कॅरेक्टर्स ऑफ फायलम ॲनेलिडा. तर त्या अंडर येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे काय जनरल कॅरेक्टर्स असतात ते आता आपण बघूया. हे मोस्टली ॲक्वॅटिक आणि फ्रेश वॉटर किंवा मरीन, म्हणजे ॲक्वॅटिकच आहेत म्हणजे पाण्यात आढळणारे, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मरीन म्हणजे समुद्रात ॲज वेल ॲज नदी नाले जे फ्रेश वॉटर बॉडीज आहेत त्यामध्ये हे आढळतात. काही त्यामध्ये आढळणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते टेरेस्ट्रियल बरोईंग आहेत, म्हणजे जमिनीमध्ये जमीन उकरून त्यामध्ये राहणारे आहेत. आणि काही मॉइस्ट सॉईलमध्ये म्हणजे ओलसर मातीमध्ये राहणारे सुद्धा ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांची बॉडी जी असते ती इलॉंगेटेड असते, म्हणजे लांबडी असते, लांब अशी. वर्मी फॉर्म असते. वर्मी फॉर्म म्हणजे काय? वर्म म्हणजे किड्यासारखी, अळीसारखी अशी लांब अशी. देन बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय? सिमेट्री म्हणजे काय? बायलॅटरल मधून त्यांच्या बॉडीच्या मधून जर छेद केला तर दोन्ही भाग समान असणे याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. ओके, सो त्यांची जी बॉडी असते ती बायलॅटरली सिमेट्रिकल असते. हे जे ॲनिमल्स असतात ते मेटॅमेरिकली सेगमेंटेड असतात. मेटॅमेरिकली सेगमेंटेड म्हणजे काय? बॉडी सेगमेंट असतात आणि कंटिन्यू असे सेगमेंट्स बॉडीला असतात रिंग लाईक. एक्सटर्नल सेगमेंटेशन is due to transverse grooves while the internal segmentation is due to presence of septa. जे बाह्यावरील जे ग्रूज असतात, ओके, ते ट्रान्सफर सेगमेंटेशन असतं ते ट्रान्सफर ग्रूजमुळं असतं. आणि जे इंटरनल असतं ते सेप्टा असतात, त्यामध्ये त्या सेप्टामुळे इंटरनल सेगमेंटेशन असतं. ओके, देन थिन क्युटिकल इज प्रेझेंट ओव्हर द बॉडी. त्यांच्या बॉडीवर पातळ अशी स्किन असते विच इज सेक्रेटेड बाय द अंडरलाईंग एपिडर्मिस. आणि ती कुणी फॉर्म केलेली असते? त्या एपिडर्मिसने फॉर्म केलेली असते. त्याच्या बॉडीवर जे एपिडर्मिस असतं म्हणजे स्किनच्या खालचा जो भाग आहे त्याने ती फॉर्म केलेली असते. आणि त्यांची जी बॉडी वॉल आहे ती लॉन्जिट्युडनल आहे, ॲज वेल ॲज सर्क्युलर मसल. लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्सने त्यांची जी बॉडी वॉल आहे ती बनलेली असते, उभ्या आणि गोल अशा मसल्सने. देन हे जे आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक आणि सिलोमेट ॲनिमल्स आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय? 3 लेयर असलेले, बॉडीवरती जे आहेत लेयर ते 3 लेयर असलेले म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक. आणि सिलोमेट म्हणजे पोकळे असलेले आत. ओके, देन रेस्पिरेशन हे त्यांचं जे आहे ते बॉडी वॉलने होतं, म्हणजे बॉडी रेस्पिरेट करते त्यांची. स्पेशल नोज वगैरे असं कुठलं कॅरेक्टर नाही आहे त्यांना. सर्क्युलेटरी सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड असते. ओके, आणि क्लोज्ड टाईप म्हणजे आतल्या साईडला असते, बंद असते ते क्लोज्ड टाईप. ओके, त्यांचं जे ब्लड आहे ते लाल कलरचं असतं. ॲज द रेस्पिरेटरी पिगमेंट इज हिमोग्लोबिन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे तसंच त्यांच्यामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन असतं. अँड इट इज डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा ऑफ ब्लड. आणि ते डिझॉल्व कुठं होतं? ब्लड प्लाझ्मामध्ये, ब्लडच्या. ठीक आहे. देन त्यांचा जो एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, जसं ह्युमन बॉडीमध्ये ॲनस असतं तसं त्यांना एक्सक्रिटरी ऑर्गन त्यांचा कुठला आहे? तर नेफ्रिडिया. ओके, आणि लोकोमोटरी ऑर्गन जो आहे तो सिटा आहे, म्हणजे बॉडीवर त्यांच्या सिटी प्रेझेंट असतात ते लोकोमोशनसाठी. पॅरापोडिया असतात ॲज वेल ॲज सकर्स असतात. ठीक आहे. आता नर्वस सिस्टीम जी आहे त्यांची त्यामध्ये काय काय असतं? सेरेब्रल गँग्लिया, त्याच्यानंतर सर्कमफॅरेंजियल, कनेक्टिव्ज आणि डबल वेंट्रल नर्व कॉर्ड, हे 3 पार्ट्स त्यांच्या नर्व सिस्टीममध्ये असतात. आणि ही जी नर्व कॉर्ड आहे ती गँग्लिओनेटेड आहे, म्हणजे गँग्लिऑन प्रेझेंट असतात. एक म्हणजे गँग्लिऑन आणि अनेक म्हणजे गँग्लिया. ओके, सो अनेक गँग्लिया त्यांच्या बॉडीवर प्रेझेंट असतात. कशासाठी?
सेरिब्रल गँगलिया कशासाठी असतात ते बॉडीमध्ये असतात नर्वस सिस्टीमसाठी. ओके. आणि त्यांचे सेक्सेस जे आहेत ते काही प्रमाणात सेपरेट पण असतात आणि काही युनायटेड पण असतात. सेपरेट म्हणजे काय, मेल फिमेल सेपरेटसुद्धा असतात, आणि युनायटेड म्हणजे काय, एकाच बॉडीमध्ये दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात. आणि जेव्हा सेपरेट असतात त्यांची डेव्हलपमेंट कशी असते, इनडायरेक्ट असते. म्हणजे द लार्वल स्टेज त्याला काय म्हणतात, ट्रोकोफोर म्हणतात. आणि वेन सेक्सेस आर युनायटेड देन डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. आता डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट म्हणजे काय, लार्वल स्टेजपासून पुढच्या स्टेजेस त्याला इनडायरेक्ट म्हणतात जेव्हा सेपरेट असतात तेव्हा. आणि सेक्सेस एकत्र असतात तेव्हा डेव्हलपमेंट त्यांची डायरेक्ट असते, म्हणजे लार्वल स्टेज नसते. ओके. आता जो फायलम ॲनेलिडा आहे तो क्लासिफाईड इंटू फॉलोइंग क्लासेस. म्हणजेच आता 4 क्लास आहेत त्याच्यामध्ये फायलम ॲनेलिडामध्ये. त्या कोणकोणत्या आहेत ते आपण आता बघूया. सो पहिली जी क्लास आहे ती क्लास पॉलिचिटा. आणि मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स फाउंड अंडर क्लास पॉलिचिटा आर मराईन. ओके. म्हणजे समुद्रामध्ये आढळणारे जास्त ऑर्गॅनिझम्स आहेत ते पॉलिचिटा अंडर असतात, आणि काही प्रमाणात आढळतात ते फ्रेश वॉटर बॉडीजमध्ये. ओके. देर इज अ डिस्टिंक्ट हेड विथ सेन्स ऑर्गन्स लाईक आईज. हेड असतं, डोळे असतात, त्यांना सेन्स ऑर्गन्स असतात प्रेझेंट त्या हेडमध्येच. सिर्री प्रेझेंट असते, पॅल्प्स, टेंटॅकल्स etc. ओके. हेडमध्ये काय काय प्रेझेंट असतं, सेन्स ऑर्गन्स, आयज, सिर्राय, पॅल्प्स आणि टेंटॅकल्स. देन each body segments has a paired lateral outgrowth of body wall called parapodia. प्रत्येक बॉडी सेगमेंटवर दोन्ही साईडला पेअर्ड पॅरापोडिया प्रेझेंट असतात. पॅरापोडिया हे याचा उपयोग लोकोमोशन आणि रेस्पिरेशनसाठी होतो. ठीक आहे. देन मेनी ब्रिस्टल्स और सिटी एक्सटेंड फ्रॉम पॅरापोडिया इन बंडल्स. छोटे छोटे ब्रिस्टल्स असतात, त्याला सिटी म्हणतात. ते पॅरापोडियामधून बंडल, एका बंडलसारखे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे वायरमध्ये जशा बारीक 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 वायरे असतात वायरमध्ये आत, छोट्या छोट्या एकदम पातळ, लाईक दॅट ते सिर्री प्रेझेंट ब्रिस्टल्स प्रेझेंट असतात. आणि त्यामुळेच त्या ॲनिमलना पॉलिकिट म्हणतात. पॉली म्हणजे अनेक, अनेक सिटी प्रेझेंट असणे त्यांना, त्यामुळे त्यांना पॉलिकिटा म्हणतात. ओके. देन सेक्सेस सेपरेट असतात यांच्यामध्ये. सो सेक्सेस सेपरेट म्हणजे डेव्हलपमेंट कशी असणार, इनडायरेक्ट असणार, आणि फर्टिलायझेशन त्यांचं जे असतं ते एक्सटर्नल असतं. लार्वा इज कॉल्ड ट्रोकोफोर. लार्वा म्हणजे काय, इनडायरेक्ट त्यांचं ग्रोथ असते, त्यामुळे लार्वल स्टेज ही त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, आणि त्या लार्वाला काय म्हणतात, ट्रोकोफोर लार्वा म्हणतात. एक्झाम्पल्स कुठले, नेरिस. हे साईडला दिलेले आहे बघा डायग्राम, नेरिस. त्यामध्ये हेड दिसते, हेडला कंटेंट काय काय असतात ते दिसतंय बघा. त्यामध्ये हेडमध्ये काय काय आहेत, सिर्री, टेंटॅकल्स क्लिअरली आपल्याला व्हिजिबल आहे त्यामध्ये. ओके. सो एक्झाम्पल्स नेरिस, त्याच्यानंतर चिटोप्टेरस आणि ॲफ्रोडाईट. ओके. देन क्लास ऑलिगोचिटा. सो ऑलिगोचिटाच्या अंडर येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोस्टली कसे असतात, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर आढळणारे असतात, आणि सम म्हणजे काही प्रमाणात जे असतात ते फ्रेश वॉटर आणि समुद्रामध्ये आढळणारे. सो त्यांच्यामध्ये असं स्पेशल डोकं असं नसतं, जसं क्लास पॉलिकिटामध्ये जे आढळणारे स्पेसीज आहेत नेरिस वगैरे, त्याला कसं डोकं असतं, तोंड असतं स्पेशल, तसं याच्यामध्ये नसतं. ओके. आणि द प्रोस्टोमियम इज स्मॉल. प्रोस्टोमियम त्याचं जे असतं ते स्मॉल असतं, आणि इट इज विदाऊट सेन्स ऑर्गन्स अँड अपेंडेजेस. म्हणजे प्रोस्टोमियम म्हणजे पुढची बाजू, तोंडाकडची बाजू, त्यालाच प्रोस्टोमियम म्हणतात. हेड नसतं याला, आणि सेन्स ऑर्गन्स कशा असतात, नसतातच त्याला, आणि अपेंडेजेस पण नसतात. सो द लोकोमोटरी ऑर्गन्स आर सिटी. बॉडीवर जे सिटी प्रेझेंट असतात त्याच्या थ्रू ते लोकोमोशन करतात. ते व्हिजिबल नसतात, मायक्रोस्कोपिक असतात. यामध्ये आढळणार जे एक्झाम्पल आहे त्याला फेरेटिमा पोस्टुमा म्हणजेच गांडूळ, जे आपण आर्थवम म्हणतो. ओके. ते यामध्ये मिळतात, असतात. देन देअर इज अ प्रेझेन्स ऑफ क्लायटेलम. क्लायटेलम प्रेझेंट असतं प्रत्येक असे 10-15 सेगमेंट नंतर मध्ये तोंडाकडून 10-12 सेगमेंट झाल्यानंतर मध्ये क्लायटेलम प्रेझेंट असतं. आणि सम ॲनिमल्स याच्या अंडर आढळणारे, ऑलिगोचिटा अंडर आढळणारे, ते बॉडी वॉल थ्रू रेस्पायर करतात. ओके. आणि सम कसे, आणि काही जे आहेत ते एक्सटर्नल गिल्स थ्रू रेस्पिरेशन करतात. सो दीज आर बायसेक्स्युअल. ओके. आणि एक्झाम्पल याच्यामध्ये फेरेटिमा पोस्टुमा म्हणजे अर्थवर्म आणि ट्युबिफेक्स. सो तिसरी जी क्लास आहे ॲनेलिडा, फायलम ॲनेलिडा अंडर येणारी तिसरी क्लास, तिचं नाव आहे हिरुडिनिया. याच्या अंडर जे ॲनिमल येतात त्याचं नाव आहे जळू. तुम्हाला माहिती असेल जळू. ओके.
सो त्याचे कॅरेक्टर्स बघूया आपण. ते टेरेस्ट्रियल असतात, काही फ्रेश वॉटरमध्ये आढळतात तर काही मराईन वॉटरमध्ये आढळतात. तर फ्रेश वॉटरमध्ये जे आढळतात तो म्हणजे जळू, राईट. दे आर जनरली एक्टोपॅरासायटिक अँड सक ब्लड फ्रॉम होस्ट. जे एक्टोपॅरासाइट असतात, दुसऱ्याच्या बॉडीवर जगणारे आणि त्याच्या बॉडीतील रक्त पिऊन स्वतः जगतात ते. देन नंबर ऑफ बॉडी सेगमेंट्स इज जनरली 33. बॉडीवरती त्यांच्या 33 सेगमेंट्स असतात. प्रत्येक सेगमेंट जे आहे ते सुपरफिशियल डिव्हिजन असतात इंटू 2 to 5 ट्रान्सवर्स सेगमेंट्स. प्रत्येक सेगमेंटमध्ये 2 ते 5 ट्रान्सवर्स सेगमेंट्स असतात, त्यालाच काय म्हणतात, ॲन्युलाई म्हणतात. आणि हे जे ऑर्गन्स आहेत ते सकिंग टाईप्स ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे सक करून स्वतःची गुजराण करतात, म्हणजे राहतात. सो विच आर मेंट फॉर लोकोमोशन. ओके, त्यांना जे सकर असतात त्याच्या थ्रू ते लोकोमोशनसुद्धा करतात. आणि अटॅचमेंटसाठी सुद्धा ते सकरचा उपयोग केला जातो. सो देर इज इनडिस्टिंक्ट हेड विच बियर्स आईज. म्हणजे असं हेड असतं त्यांना, पण असं प्युअरली हेड असं नसतं, पण काही प्रमाणात त्याला पण हेड म्हणू शकतो. आणि त्यामध्ये फक्त काय असतात, डोळे प्रेझेंट असतात. सिलोम इज ऑब्लिरेटेड बाय अ टिश्यू कॉल्ड बोट्रॉयडल टिश्यू. सिलोम जे असतं ते बोट्रॉयडल टिश्यूने बनलेलं असतं. देन हे जे ॲनिमल्स असतात ते बायसेक्शुअल असतात. फर्टिलायझेशन इंटरनल असतं अँड डेव्हलपमेंट त्यांची डायरेक्ट असते. ओके, एक्झाम्पल्स हिरुडिनारिया, म्हणजेच त्याला लीच म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि त्याला कॉमन लँग्वेजमध्ये आपण जळू म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ते ॲकॅन्थोडेला आणि पोंटोपडेला. आता इथे साईडला जे दाखवलेलं आहे डायग्राम ती ट्युबिफेक्सची आहे. ती ट्युबिफेक्स म्हणजे कशामध्ये येणार आहे, तो गांडुळाच्या प्रजातीमध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि जळूची डायग्राम इथं खालच्या साईडला दिलेलं आहे बघा, फिगर नंबर 2.4 हिरुडिनारिया. जळू ते आय गेस सगळ्यांनी 100% स्टुडंट्सनी पाहिलं असेल जळू. ओके. देन फायनल जी क्लास आहे फायलम ॲनेलिडा अंडर येणारी, तिचं नाव आहे आर्किनेलिडा. सो दीज आर एक्सक्लुझिव्हली मराईन. म्हणजे हे आर्किनेलिडाच्या अंडर येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते फक्त आणि फक्त समुद्रामध्ये आढळतात. त्यांची बॉडी जी असते ती इलॉंगेटेड असते आणि वर्म लाईक असते. देन देअर इज नो एक्सटर्नल सेगमेंटेशन. एक्सटर्नल सेगमेंटेशन ह्याच्यामध्ये नसतं, तर इंटरनल सेगमेंटेशन असतं. अँड इट इज विथ द हेल्प ऑफ सेप्टा. सेप्टाच्या मदतीने इंटरनल सेगमेंटेशन त्यांच्या बॉडीमध्ये झालेलं असतं. त्यांच्या बॉडीवरती पॅरापोडिया नसतात किंवा सिटी नसतात. ओके. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते युनिसेक्शुअल आहेत, आणि काही जे असतात ते युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. ठीक आहे. देन लार्वा इज टिपिकल ट्रोकोफोर. याच्यामध्ये जे लार्वा असते ते ट्रोकोफोर लार्वा म्हणतात तिला. एक्झाम्पल नेरिल्ला, पॉलिगोर्डियस आणि सॅकोसर्कस. ओके. तो सॅकोसर्कस, पॉलिगोर्डियसची डायग्राम इथं दिलेली आहे बघा, लास्ट फिगर नंबर 2.6. पॉलिगोर्डियस ते कशा प्रकारे असतात ते तुम्हाला दिसू शकतं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, फायलम ॲनेलिडाचे जनरल कॅरेक्टर्स आणि त्याच्या अंडर येणाऱ्या ज्या 4 क्लास आहेत ते आपण बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट पाहायचा आहे त्यामधला, तो म्हणजे मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा. सो मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिल्यानंतर हा जो टॉपिक आहे फायलम ॲनेलिडा हा संपतो. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले 2 टॉपिक कंप्लीट होतील. पहिला आपला कुठला लास्ट लेक्चरला कंप्लीट झालेला आहे फायलम इकायनोडर्मेटा, आणि या आता पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये फायलम ॲनेलिडा हा टॉपिक कंप्लीट होईल. त्या लेक्चरमध्ये आपण मेटॅमेरिझम इन ॲनेलिडा बघणार आहे, जे खूप इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. एक्झामला हा क्वेश्चन पडणारच आहे. सो नेक्स्ट लेक्चरसुद्धा व्यवस्थित पाहायचं विसरू नका. ठीक आहे. व्यवस्थित पहा नेक्स्ट लेक्चर, आणि 2 चॅप्टर आपले नेक्स्ट लेक्चरमध्ये संपतील. आणि त्याच्यानंतर आपण तिसरा जो चॅप्टर आहे फायलम आर्थ्रोपोडा तो चालू करायचा आहे. ओके. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.